शेती हा बऱ्याच काळापासून बहुसंख्य भारतीयांचा उपजीविकेचा स्रोत आहे आणि या क्षेत्राचं खरं महत्त्व समजून घेत गेल्या 11 वर्षांमध्ये शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सरकारचा दृष्टिकोन हा नेमका कसा होता, तुमचं मत काय? निश्चितपणे आपण म्हणू शकतो की गेल्या 11 वर्षात किंवा 10-11 वर्षात शेतीकडे पाहण्याचा एक दृष्टिकोनच मुळात बदलायची गरज होती आणि तो बदलला गेला आहे. आणि हा दृष्टिकोन म्हणजे आपण शेती ही प्रत्यक्ष शेती किंवा बांधावरील शेती हे आपण क्षणभर बाजूला ठेवूया, परंतु शेतकऱ्यांसाठी असलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा शेतकऱ्यांचा जे प्रशासन किंवा इन्स्टिट्यूट्सकडनं मिळणारं जे सपोर्ट होतं किंवा सरकारकडनं हा जो मिळण्यासाठीचा जो मार्ग होता किंवा रस्ता होता त्याच्यामध्ये किंवा शेतकऱ्यांकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोन अशा पद्धतीने बदलला आहे की आपण एक असं म्हणू शकू की त्यावेळेला शेतकऱ्यांना त्यापूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारकडे जावं लागायचं किंवा इन्स्टिट्यूशनकडे किंवा प्रशासनाकडे जावं लागायचं. मग त्याच्यासाठी आपलं शेत सोडायला लागायचं, आपली जागा सोडायला लागायची आणि ह्याच्यामध्ये वेळ, पैसा आणि असं जे काही रिसोर्सेस फुकट जायचे. तर हा सगळा बदल जो आता घडून आला आहे तो म्हणजे प्रशासन आपल्याद्वारे, सरकार आपल्याद्वारे, हा थोडा शेतीच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं ना तर गेल्या 10-11 वर्षात ज्या काही योजना आल्या गेल्या किंवा 10 वर्षात 11 वर्षात जे आपण बदल घडलेत त्या बदलांचं एक ब्रॉड एक असं मोठं आपण एक काय जर यश धरू तर हे की आज सरकार शेतकऱ्यांकडे जाते आणि योजना सरकारच्या दारापर्यंत जात आहेत किंवा जर आर्थिक मदत असेल ती शेतकऱ्यांना घेण्यासाठी कुठे जावं लागत नाही तर ती त्यांच्या थेट अकाउंटमध्ये आपण जे DBT म्हणतो, थेट बँक ट्रान्सफर, अशा माध्यमातून त्यांच्याकडे येते. त्यामुळे आज हा जो मोठा बदल आहे ना, ह्या बदलांचं तुम्ही रुपयांमध्ये किंवा एका पैशांमध्ये किती नक्की हे झालं आहे ह्याचे तुम्हाला सर्वे करता येणार नाही किंवा ह्याचा एक अमाऊंट सांगता येणार नाही. पण हा आमूलाग्र बदल झाला आहे ना, त्याच्यामुळे शेतीमध्ये एक उत्पादकता म्हणजे शेतीचे बांधावरचे काही निविष्ठा न करता उत्पादकता वाढणं ह्याच्यामध्ये हा जो बदल झाला आहे बघण्याचा, शेतीकडे बघण्याचा आणि शेतकऱ्यांकडे बघण्याचा, यांनी एक खूप बदल घडला आहे असं मी निश्चित म्हणू शकतो. आणि दुसरीकडे मला असं वाटतं की शेतीसाठी लागणारा जो कच्चा माल असेल, मग त्यात बियाणं असतील,